नमस्कार मित्रांनो, सायन्स फोर्स अकॅडमी चरण या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं सहर्ष स्वागत करतो. आज एका नवीन विषय मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे. शिक्षण प्रणालीमध्ये अतिशय महत्त्वाचा घटक जो असतो तो आपला मार्गदर्शक शिक्षक. या संदर्भामध्ये मी तुम्हाला आज लाईव्ह समोर मी तुम्हाला एक आदर्श शिक्षक जे मुलांच्यासाठी झटतात मी स्वतः डोळ्यानं बघितलेलं आहे आणि या सगळ्या बाबी मी पुराव्यानिशी तुम्हाला दाखवणार आहे. त्यांनी जे केलेले कार्य आहे हे मी पुराव्यानिशी तुम्हाला दाखवणार आहे. तरी पण मी तुम्हाला सांगतो, की प्राथमिक ज्या शाळा आहेत, या प्राथमिक शाळांमध्ये जर एखाद्या शिक्षकाला जर शिक्षक बनून जायचं असेल, तर आता ह्या आधुनिक काळामध्ये प्रक्रिया खूप अवघड आहे. डी-एड करून डायरेक्ट जाता येत नाही. एक 2-3 स्टेजमधून तिथपर्यंत जावं लागतं आणि खूप अवघड प्रक्रिया आहे. त्यामुळं एज्युकेशन प्रणालीमध्ये प्राथमिक शिक्षक हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि आज मी तुमच्यासमोर एक आदर्श व्यक्तिमत्व घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे मी. आपल्यासमोर जे तुम्हाला शिक्षक दिसतात हे चरण प्राथमिक जिल्हा परिषद शाळा नंबर 2 मध्ये कार्यरत असणारे शिक्षक आहेत आणि यांच्या संदर्भामध्ये आज आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं मी पुराव्यानिशी तुम्हाला सर्व गोष्टी त्यांचं कर्तृत्व कशा पद्धतीनं आहे हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सुरुवातीला आपण सगळ्या गोष्टी त्यांच्याशी डिस्कस करून बघणारच आहोत. तरी मी तुम्हाला त्यांचा परिचय करून देतो. तर सर आम्हाला सांगा, तुमचं नाव सांगा आणि सध्या तुमचं मूळ गाव कोणतं? आणि जिल्हा परिषद शाळा चरण नंबर 2 येथे तुम्ही कधी चार्ज घेतलेला आहे? नमस्कार. सायन्स फोर्स अकॅडमीच्या माध्यमातून आज आपण मुलाखत घेत आहात. याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. मी जितेंद्र सुकुमार लोकरे. माझे मूळ गाव नानीबाई चिखली, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर असून मी सुरुवातीला कर्नाटक येथे बेळगाव जिल्ह्यामध्ये खानापूर तालुका आहे. तिथे भीमगड अभयारण्याच्या परिसरामध्ये एका जंगली भागामध्ये जामगाव नावाचं छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये प्रथमतः मी माझ्या या अध्यापनाच्या कार्यास प्रारंभ केला, सेवा दिली. त्यानंतर 2019 या कालावधीमध्ये पवित्र पोर्टलमार्फत माझी भरती झाली आणि त्यामध्ये मी जिल्हा परिषद शाळा बेर्डेवाडी, शिराळा तालुक्यातील डोंगरी भागामध्ये इथे मी 5 वर्ष अध्यापनाचं काम केलं. त्यानंतर जिल्हांतर्गत बदलीमध्ये मी बदली प्रक्रियेस पात्र ठरून जिल्हा परिषद चरण नंबर 2 येथे या मागच्या वर्षी 15 जून 2024 पासून मी येथे शिकवण्यास कार्यरत आहे. सरांनी आपल्याला आता थोडासा परिचय दिलेला आहे. हे आपले सर जिल्हा परिषद शाळा चरण नंबर 2 येथे कार्यरत आहेत. आपण सगळ्या गोष्टी त्यांना मनमोकळेपणानं आपण विचारणार आहोत. सर मला एक सांगा, तुम्ही ज्यावेळी बेर्डेवाडीमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये होता, त्यावेळी मी आता तुमचं बघितलेलं आहे, एक मी बातम्या पण भरपूर बघितल्या होत्या, की पेपरला, की आदर्श उपक्रम जो राबवलेला आहे तुम्ही. तर आदर्श उपक्रम ह्या संदर्भामध्ये आम्हाला थोडीशी माहिती द्या आणि त्या शाळेमध्ये तुम्ही ज्यावेळी तुमची नेमणूक झाली होती, त्यावेळी त्या शाळेची परिस्थितीमध्ये तुम्हाला काय अनुभव आले आणि त्याच्यातून तुम्ही आदर्श उपक्रम शाळा राबवण्यासाठी काय प्रयत्न केले? थोडी माहिती द्या. नक्कीच. दुर्गम भाग, डोंगरी भाग असा शिराळा तालुका आणि त्यामध्ये बेर्डेवाडीसारख्या डोंगराळ भागामध्ये मला कार्य करायला मिळालं. सुरुवातीला ज्यावेळी मी शाळेमध्ये आलो तेव्हा शाळेची पटसंख्या ही 9 होती. एका वर्गाची नव्हे. तर शाळेची पटसंख्या 9 होती. पहिलीला 2, दुसरीला 1, 2, 3 मुलं अशी पूर्ण मिळून 9 पटसंख्या होती आणि अशा परिस्थितीमध्ये मुलांना जे शहरामधली मुलं जे अनुभव घेतात, तसाच अनुभव त्या मुलांना मिळणं गरजेचं आहे. भले मुलांची संख्या जरी कमी असली, तर त्यांना दर्जेदार शिक्षण मिळणं गरजेचं आहे. यासाठी मी आमच्या मुख्याध्यापिका सुप्रिया घोरपडे मॅडम त्यावेळी होत्या. त्यांच्या सहकार्यातून आम्ही दोघांनी या शाळेला एक उपक्रमशील शाळा कशी बनेल आणि विद्यार्थ्यांना जे शहरी भागातल्या मुलांना जे ज्ञान मिळतं किंवा जे तंत्रज्ञानाचं जे ज्ञान मिळतं, ते आमच्या डोंगरी भागातील मुलांना मिळावं यासाठी आम्ही अनेक विविध उपक्रम राबवलेत. त्यामध्ये एक वाखाणण्याजोगा उपक्रम असा होता, की आपल्या शाळेमध्ये पाठ्यपुस्तकामध्ये जे लेखक असतात, कवी असतात, त्यांचे धडे किंवा कविता मुलांना अभ्यासाला असतात. आम्ही त्या प्रत्यक्ष कवीला किंवा त्या एखाद्या लेखकाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आम्ही आणलं होतं. कोरोनासारखा एक पॅन्डेमिक सिच्युएशन होती, महामारी होती आणि त्या काळामध्ये ऑफलाईन शिक्षण बंद झालं होतं आणि त्यावेळी ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही अंजली अत्रे ह्या ज्या लेखिका आहेत, ज्यांचा इयत्ता 4थीला मिठाचा शोध हा धडा आहे, त्या पाठाच्या त्या लेखिका आहेत, त्यांना आम्ही Google Meetच्या माध्यमातून या जिल्हा परिषद शाळा बेर्डेवाडीमध्ये आम्ही त्यांना निमंत्रित केलं होतं आणि त्या पाठातील ज्या काही गोष्टी होत्या किंवा तो पाठ त्यांनी का लिहिला, कसा लिहिला, याबद्दल प्रत्यक्ष अनुभव मुलांशी त्यांनी संवाद साधला होता. आमच्या शाळेतल्या मुलांनी त्यांची मुलाखत घेतली होती.
की त्यांचं नाव काय, त्यांचं शिक्षण काय झालं, की तुम्ही लेखिका कशा बनाल, तुम्हाला काय आवडतं. अशा प्रकारे तो एक उपक्रम हा सांगली जिल्ह्यातला एक पहिला असा किंवा शिराळा तालुक्यातला पहिला असा उपक्रम होता, की प्रत्यक्ष लेखिकेनेच बेर्डेवाडीतील मुलांशी संवाद साधला. ज्याची चर्चा लोकमतमध्ये, सकाळ, तरुण भारत, पुढारी यासारख्या प्रसारमाध्यमामध्ये झाली. त्याचबरोबर आम्ही ई लर्निंग बेर्डेवाडी हा एक उपक्रम राबवला, ई लर्निंग शाळा म्हणून, ज्यामध्ये मुलांच्या आवाजामध्ये स्टोरी टेलिंग, स्टोरी कशी सादर करावी, कथा कशी सादर करावी, तर ते रेकॉर्डिंग करायचो आम्ही आणि आम्ही परिपाठाच्या वेळी त्या मुलांचा आवाज स्पीकरच्या माध्यमातून ती मुलं स्टोरी सांगायची. आमच्यामध्ये कंदारे नावाची एक मुलगी होती आडनावाची, श्रेया कंदारे. तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर आधारित त्याने एक छोटीशी शॉर्ट स्टोरी त्याने स्टोरी टेलिंग केली होती. त्याचा आपण रेकॉर्ड केला होता आणि नोझोमॅट सारख्या ॲपवरती ते आम्ही सादर केलं होतं. तो एक इफेक्टिव्ह होता. ई लायब्ररी असतील, वॉटर बिल उपक्रम हा एक खूप चांगला आहे, की मुलं पाण्याची बाटली घेऊन येतात. परंतु 2 वाजले तरी मुलांच्या पाण्याची बाटली रिकामी होत नव्हती किंवा थोडंसं ते पाणी प्यायचे किंवा संध्याकाळ झाली तरी अर्धी बाटली तशीच असायची. मुलांच्या पोटाच्या समस्या, पोटदुखी वगैरे, अपचन अशा गोष्टींना मुलं सामोरं जायची. मग आम्ही त्याचा शोध घेतला, की मुलं नेमकं काय मुलांच्या पोटदुखीचा प्रॉब्लेम काय होतो किंवा अपचनासारख्या समस्या किंवा काय. तर त्यावेळी आम्हाला समजलं, की मुलं पाणी भरपूर पित नाहीत. उन्हाळा आता कडक उन्हाळा आहे, तीव्र उष्ण आहे, सकाळची आता सुरू झालेली आहेत. परंतु अशा वेळी मुलांच्याकडे पालकांनी पण लक्ष देणं गरजेचं आहे, की मुलं आपली पाणी पितात की नाही. त्यासाठी आम्ही मुलांच्यासाठी एक वॉटर बिल उपक्रम राबवला, जो कर्नाटक, केरळमध्ये होता. तोच इम्प्लिमेंटेशन आम्ही एका डोंगरी भागामध्ये देखील केला होता. दर 2 तासानंतर आम्ही घंटा द्यायचो आणि त्यावेळी मी पाणी प्यायचं. तर त्याची सवय एवढी झाली, की जी मुलं अर्धा लिटर पाणी पित नव्हती, ती मुलं 2-2, 3-3 लिटर पाणी पिऊ लागलीत. जे येताना 2-2 बाटल्या सुद्धा घेऊन येऊ लागलेत. त्यामुळे पाणी पिण्याचं प्रमाण मुलांचं वाढलं, त्यांचं आरोग्य सुधारलं. अशा काही आरोग्यदायी उपक्रम सुद्धा किंवा अभ्यासावर आधारित काही उपक्रम आम्ही या माध्यमातून राबवलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा एक मोठा उपक्रम असा आहे, की तो अतिशय लाभदायी आहे. तो म्हणजे आनापान साधना वर्ग हा आम्ही बेर्डेवाडीमध्ये राबवला आणि आता चरण शाळेमध्ये देखील राबवतोय. आनापान साधना वर्ग म्हणजे असा वर्ग, की मुलं शाळेत येताना, घरातून शाळेत येत असताना घरातल्या वातावरणाचा परिणाम त्या मुलाच्या मनावरती होत असतो आणि तेच वातावरण घेऊन ते मुलगा शाळेत येत असतो. त्यामुळे 100% त्याचं लक्ष शाळेत असेल असं नाही किंवा शिक्षक जे शिकवतात त्याच्याकडे पूर्ण लक्ष असेल असंही नाही. त्यामुळे मुलाची मानसिकता स्थिर असणं गरजेचं आहे. मुलं स्थिर, शांत, संयमी असणं गरजेचं आहे. त्यासाठी मुलांची एकाग्र क्षमता वाढावी, मुलांचं मन स्थिर असावं आणि मुलं 10 ते 5 या वेळेमध्ये शिकण्यासाठी उत्साही व्हावीत. त्यासाठी परिपाठाच्या वेळी 10 मिनिट आम्ही आनापान साधना वर्ग राबवत होतो. तर आनापान साधना वर्ग म्हणजे श्वासावर लक्ष ठेवून मन स्थिर करणे, ही एक विद्या आहे, जी एक सायंटिफिक मेथड आहे, जी परमपूज्य सत्यनारायण गोयंका गुरुजी यांनी ती राबवलेली आहे. त्याच्यापुढे विपश्यना एक प्रकार आहे, की मन स्थिर, मन एकाग्र करण्यासाठी आणि ते शिबिर आहेत आता बालशिबिर वगैरे असतात. परंतु तोच अनुभव देखील आम्ही त्या मुलांना दिला. पण तो अनुभव देत असताना प्रत्यक्ष त्या शिबिरात मी सामील झालो होतो. म्हणजे ते विपश्यनाचे कोर्सेस जे आहेत मेडिटेशनचे मी ते स्वतः केलेले आहेत. 4 शिबिर मी केलेली आहेत आणि त्याचा फायदा हा मुलांच्याकडे व्हायला लागला. म्हणजे मुलं जी चंचल असायची, शिकवत असताना इकडं बघ, तिकडं बघ, ते कुठेतरी थांबलं मुलांचं आणि या आनापान साधनेतून मुलं स्थिर झालीत. त्याचा फायदा आमच्या गुणवत्तेवरती झाला. म्हणजे शिक्षण म्हणजे फक्त बुद्धीचा विकास नाही, तर मनाचा देखील विकास झाला पाहिजे. त्याच्या बुद्धीचाही विकास झाला पाहिजे, त्याच्या भावनांचा विकास झाला पाहिजे. यासाठी जेवढं काही त्यांना देता येईल, तेवढं देण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून केलेला आहे. ठीक आहे. आता सरांनी आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजून सांगितलेलं आहे, की ज्यावेळी ते बेर्डेवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांची ज्यावेळी नेमणूक झाली होती. आता तुम्हाला माहीत आहे, जर चरणगावचे हे व्हिडिओ बघत असतील तर तुम्हाला माहीत आहे बेर्डेवाडी ही डोंगरामध्ये आहे, वसलेली आहे. काही सुविधासुद्धा तिथं अवेलेबल नाहीत. अशा ठिकाणी हे आपले जे शिक्षक आहेत समोर बसलेले, त्यांनी जाऊन तिथं डेव्हलपमेंट करण्याचं काम केलेलं आहे. मला हेच सांगायचं आहे, की एका शिक्षकानं जर ठरवलंय तर म्हणजे बदल करण्याचा, तर तो बदल करू शकतात शिक्षक. कारण का जी लहान मुलं असतात, हा लहान मुलाचा जो पाया आहे, हा पाया हा पूर्ण शिक्षकांच्या माध्यमातून घडत असतो आणि हे जे प्रॅक्टिकली प्रूफ ह्यांनी स्वतः करून दाखवलेलं आहे आणि तुम्ही जरी तिथं जाऊन जरी चौकशी केली, की या शिक्षकांचं नाव घेऊन, की संबंधित शाळेमध्ये शिक्षकांनी उपक्रम कशा पद्धतीने राबवला, तरी तुम्हाला तिथली लोकं तुम्हाला 100% माहिती देतील. आता सर पुढचा प्रश्न विचारण्या अगोदर मी एक जनरल तुम्हाला क्वेशन विचारतो. जी आता लहान मुलं असतात, काही लहान मुलं मी असं बघतो, की पालकांचं ऐकत नाहीत. शाळेमधून गेलेत, की पालकांचं ऐकत नाहीत. त्यांना ओरडावं लागतं. तर लहान मुलांच्यामध्ये पालक आणि लहान मुलं ह्यांच्यामध्ये कशा पद्धतीने संवाद असायला पाहिजे, याच्या संदर्भात थोडी आम्हाला माहिती द्याल? ही समस्या प्रत्येक पालकांची आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीत. कधी-कधी पालकांचा आम्हाला फोन येतो, की हा मोबाईल जास्त बघतोय, जरा ह्याला जरासं ताकीद द्या किंवा हा आता जेवत नाही, जरासं ह्याला जरा समजावून सांगा. म्हणजे आई-वडिलांची जेवढी भीती नसते, तेवढी आदरयुक्त भीती त्या मुलाला त्या शिक्षकांबाबत असते.
त्यामुळे शिक्षकाचा एखादा फोन जरी गेला तर जे आई-वडिलांना जो काही प्रॉब्लेम येतो त्या मुलाच्या बाबतीत, तो निराकरण होतो. पण ती तात्पुरती मलमपट्टी झाली. त्यावरती कायमस्वरूपी हा इलाज असणं गरजेचं आहे. किती वेळा शिक्षक फोन लावून किंवा त्या मुलाला समजावून सांगतील घरामध्ये. कधी-कधी मग आई-वडिलांचं असं होतं, की वडील कामावरती असतात, आई घरात काम करत असते. मग वेळ कुणाला नसतो. मग त्या मुलाला क्लासेस वगैरे लावायचं. पण तो मुलगा 10 ते 5 शाळेमध्ये असतो. शाळेत शिकत असतो. मग 10 ते 5 शाळा झाल्यानंतर जर तो क्लासला जात असेल, तर क्लासचं आणि शिक्षण. तर त्याला मोकळं व्हायला व्यक्त होता येत नाही आणि ज्यावेळी तो मग वेगळ्या पद्धतीने मोकळं व्हायला व्यक्त होतो, म्हणजे चुकीच्या पद्धतीनं, मग तो नाहक त्रास आई-वडिलांना होतो. मग आई-वडील देखील त्याला कावतात वगैरे हे करतात. ह्या सगळ्या गोष्टी करतात. कारण मूल काय करतं, हे समाजातलं अनुकरणच करत असतं. बोलणं, चालणं, ज्या काही गोष्टी असतात त्या. आई-वडिलांनी जर मुलाच्याकडे एक मैत्रीपूर्ण जर संबंध निर्माण केले, म्हणजे मुलांचे, बालकांचे तुम्ही मालक नका, पालक व्हा. आपण काय करतो, मी जसं राहिलो तसा आपला मुलगा किंवा मुलगी राहिली पाहिजे. माझं जसं स्वप्न होतं तसं त्या मुलानं देखील स्वप्न सत्यात उतरवलं पाहिजे. आपण इनडायरेक्टली काय करतो, त्या मुलांचे मालक व्हायला बघतो आणि त्यामुळं ती मुलं दुरावतात. एक वेगळ्या विश्वात रममाण होतात. त्यामुळे मुलांचे मालक नाही, तर त्यांचे पालक चांगले व्हा आणि ते पालक होण्यासाठी ते मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झालं पाहिजे. आपण जर मोबाईल घेत असू आणि मुलांना जर सांगत असू, की मोबाईल बघू नका, तर हा अनुभव किंवा हा प्रत्यक्ष जो अनुभव आहे तो मुलाला येणारच नाही. कारण एक संत तुकाराम महाराजांना एक आई आली होती भेटायला लहान मुलाला घेऊन आणि सांगत होती, की "बाबा असं-असं माझा मुलगा गूळ खातोय आणि तो गूळ सोडत नाही. सारखं ते दात किडलेत वगैरे आणि त्याला उपदेश द्या." संत तुकाराम महाराज म्हटले, 2 दिवसांनी या, एक 4 दिवसांनी या. 4 दिवसांनी ती आली. मग बाबा आता का तर सांगतील, उपदेश देतील, काहीतरी सल्ला देतील. बाबा म्हटले, नाही अजूनही जरा 3-4 दिवसांनी या." मग 3-4 दिवसानंतर परत ती बिचारी आई त्या बाळाला घेऊन आली. म्हणालेली, "बाबा आता तर सांगा काय करायचं? तुम्ही सांगितल्यावर काहीतरी सुधारणा होईल." संत तुकाराम महाराज म्हटले, की "अजून एक 2 दिवसांनी." मग अजून 2 दिवसानं वैतागून आणि शेवटी ती चिडूनच आली. आता म्हटली, ऐकायचं नाही तर आपण परत तिकडे बाबाकडे यायचंच नाही. महाराजांच्याकडे यायचं नाही." तुकाराम महाराज म्हटले, "ठीक आहे, या बसा." आणि बाळाला डोक्यावरून हात फिरवून सांगितले, "बाळ, गूळ खाऊ नकोस. दात आपले किडतील, खराब होतील. जा बाळ, आता इथून पुढे खाऊ नकोस." त्या आईला राग आला. मग एवढी साधी गोष्ट सांगायला तुम्ही 15 दिवस लावलात. तुम्ही त्याच वेळी सांगू शकला असता. हे तुकाराम महाराज असं म्हणायला लागले होते, की ह्या मुलाला कोणत्या तोंडाने मी उपदेश सांगू, की गूळ सोड म्हणून. कारण त्यावेळी मी पण गूळ खायचो. मला देखील गूळ प्रचंड आवडतो. मग तो जर उपदेश मी जर त्याला देत असेल आणि माझ्याकडे जर त्याचं अनुकरण नसेल किंवा मी जर तसं वागत नसेल, तर ते माझ्या बोलण्याला काय अर्थ? त्यामुळे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. त्यामुळे तुकाराम महाराजांनी पहिल्यांदा तो 10-12 दिवस गूळ खाण्याचं बंद केलं, नियंत्रण ठेवलं, तेव्हा त्यांनी त्या मुलाला सांगितलं. आपल्या मुलाच्या देखील बाबतीत आपल्या काही वाईट गोष्टी ज्या असतील, त्या आपण कुठेतरी दूर करणं गरजेचं आहे. जसं की सोशल मीडियाचा आपला वापर सर्रासपणे चालू आहे मुलांच्या समोर. मग त्याचं अनुकरण ती मुलं करत असतात. एक व्हिडिओ आला होता किंवा आई-वडील बसले होते आणि मध्ये मुलगा बसला होता आणि तिघांच्याही हातामध्ये मोबाईल होता. पण त्या मुलग्याला त्यांनी आई-वडिलांनी सांगितलं नाही, की "तू मोबाईल बाजूला कर" म्हणून. त्या दोघांनी काय केलं, की आपला मोबाईल बाजूला टाकला, बाजूला गेले, तिथनं पुस्तक घेतलं एका खिडकीतून आणि बसले. मुलगा आईकडे बघतोय, वडिलांच्याकडे बघतोय, दोघांच्या हातात पुस्तक आहे. आई-वडिलांनी काही सल्ला दिला नाही त्याला, की "तू पुस्तक वाच" म्हणून. पण त्याला कुठेतरी वाटलं, की आई-वडील काहीतरी वाचतायत. त्याने आपलं काय केलं, मोबाईल बाजूला सारला, बाजूला गेला, दप्तर घेतला आणि आपलं पुस्तक वगैरे वाचत बसला. त्यामुळे मुलं अनुकरणातून शिकत असतात. त्यामुळे आपल्या घरातील आई-वडिलांचं वातावरण कसं आहे, त्यांचं बोलणं कसं आहे, त्यांचं वागणं कसं आहे, त्याचा परिणाम त्या मुलांच्यावर होत असतो. त्यामुळे मुलं हे अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे आपण त्यांच्याशी बोलताना नम्रतेनं बोललं पाहिजे. त्यांच्याशी एक मैत्रीपूर्ण संबंध आपण ठेवणं गरजेचं आहे. असं मला म्हणावसं वाटतं. तर सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला संदेश दिलेला आहे. जर हे व्हिडिओ पालकवर्ग बघत असेल, तर सरांनी दिलेल्या संदेशाचं तुम्ही म्हणजे पालन करणं गरजेचं आहे. मुलांचा आणि म्हणजे पालकांचा कशा पद्धतीने संबंध असला पाहिजे, हे सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उदाहरण देऊन आपल्याला समजून सांगितलेलं आहे. तर सर आम्हाला एक सांगा, इयत्ता 2री आणि 4थीचा जो वर्ग 100% तुम्ही प्रगत केला होता, या संदर्भामध्ये आपले जे सन्माननीय ह्या भागातले जे आमदार आहेत, माननीय सत्यजित देशमुख साहेब, यांच्या हस्ते तुमचा सत्कार पण झालेला होता. हे मी पेपरमध्ये सुद्धा मी वाचलं होतं. तर हा जो तुम्ही 100% प्रगत जो केलेला वर्ग आहे, हा नेमका प्रकार काय आहे? हे जरा आम्हाला थोडंसं समजावून सांगाल का? नक्कीच प्रगत वर्ग अभियान ही संकल्पना अ, आपल्या शिराळा तालुक्यामध्ये पंचायत समिती शिराळा शिक्षण विभाग एक आदर्श आणि कर्तव्यदक्ष अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय बाजीराव देशमुख साहेब
यांच्या संकल्पनेतली ही कल्पना आहे, की प्रगत वर्ग अभियान राबवायचं आहे. मग आता तुम्ही म्हणत असाल, की प्रगत वर्ग म्हणजे नेमकं काय? तर प्रगत म्हणजे त्या वर्गातील सर्व मुलांना लिहिता आलं पाहिजे. त्यांना वाचता आलं पाहिजे. त्यांना गणितातल्या प्राथमिक क्रिया करता आल्या पाहिजेत. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. मग तो प्रत्येक वर्गाचा एक क्रायटेरिया आहे. पहिलीला काय आलं पाहिजे? एक अंकी संख्यांची बेरीज आली पाहिजे किंवा एक अंकी संख्येची वजाबाकी आली पाहिजे. दुसरीला 2 अंकी संख्यांची बेरीज वजाबाकी आली पाहिजे. असे काही टप्पे आहेत ते, की त्या मुलांचे ते गणितातल्या क्रिया असतील किंवा मराठीतल्या क्रिया असतील किंवा इंग्रजी शब्द पाठांतर मुलांचं जर जास्त असेल, तर मुलं इंग्रजी वाचू लागतील, मुलं इंग्रजीमध्ये बोलू लागतील आणि त्यासाठी प्रगत वर्ग अभियान हे आमच्या नाठवडे कोकरूड केंद्रामध्ये हे राबवण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने आम्हाला एक वर्षाचा कालावधी दिला होता, की या कालावधीमध्ये तुमच्या ह्या मुलांच्या ज्या काही क्षमता आहेत, त्या विकसित झाल्या पाहिजेत आणि आम्ही त्या प्रगत वर्ग मध्ये सहभागी झालो उत्स्फूर्तपणे आणि आमच्या शाळेतली मुलं, दुसरीची मुलं आता दुसरीचा वर्ग प्रगत केला म्हणजे आमची सगळी मुलं ही बोलतात, लिहितात, वाचतात, कम्युनिकेशन करतात. इंग्रजीमधले शब्द बऱ्याच मुलांना पाठ आहेत. म्हणजे 5 मिनिटामध्ये 100 ते 120 ॲक्शन वर्ड्स मुलं म्हणतात. 5 मिनिटामध्ये अवघ्या. एवढंच नाही तर दुसरीच्या मुलांना 45-42 पर्यंत पाढेपाठ आहेत. हे पाढेपाठांतरचं आम्ही रोज म्हणजे आम्ही लॅमिनेशन कार्डच तयार केले. 2 चा पाढा, 3 चा पाढा असं प्रत्येक टेबलावर बेंचवरती आम्ही एक कार्ड ठेवायचो. त्याला 2 ते 10 पाढे असायचे. दुसरे 11 ते 20 पाढे असायचे. नंतर 21 ते 30 चे पाढे असायचे. ज्यांना 2 ते 10 पाढे येतात त्यांच्यासाठी 2 ते 10 पाढे. ज्यांना 11 ते 20 तिकडे 11 ते 20 असे लॉट्स केले होते. आणि परिपाठ जसा असतो तसं नियमित पाढेपाठांतर म्हणजे परिपाठ झाला की चला सामूहिक पाढेपाठांतर करायचं. याचा परिणाम असा झाला की पहिलीची जी पोरं असायची ती ऐकून पाढे म्हणू लागली. ज्यांना 15 कसं लिहायचं माहित नाही, ज्यांना 25 कसं लिहायचं माहित नाही, ज्यांना 28 कसं लिहायचं माहित नाही, ती मुलं सहज ऐकत 12चा, 14चा, 15चा पाढा म्हणू लागलीत. म्हणजे अंगणवाडीची पोरं बसायची आमची, पण ऐकून ती मुलं बोलू लागली. हा इफेक्ट खूप मोठा झाला. त्यामुळं पाढेपाठांतर स्पर्धेमध्ये आमच्या मुलांचा नंबर आला. प्रथम क्रमांक आला. तिसरीमध्येही पहिला नंबर आला. पार्थ लोहार म्हणून मुलगा आहे, ज्याला 42 पर्यंत पाढेपाठ आहेत. नंतर आमचा चिरंजीव प्रबोध लोकरे, त्याला एक 42 पर्यंत पाढेपाठ आहेत. अशी बरीच मुलं पाढेपाठांतरमध्ये इंग्लिश ॲक्शन वर्ड्स पाठांतर स्पर्धेमध्ये देखील नंबर मुलांचा आलेले आहेत. मुलं बोलतात, वाचतात. त्यासाठी हा प्रगत वर्ग अभियान राबवला होता, की कुठलाही पोरगा वंचित राहू नये किंवा कुठलंही मूल वंचित राहू नये. त्यांना लिहिता वाचता यावं, त्याच्या भाषिक कौशल्यांचा विकास व्हावा, हा हेतू या प्रगत वर्ग अभियानामध्ये आहे आणि त्याबद्दल देशमुख साहेबांनी बाहेरचे शिक्षक नेमले होते, की हा वर्ग प्रगत आहे की नाही त्याची तपासणी करा. म्हणजे बाह्य मूल्यमापन केलं होतं. मग त्याने काही निकषाच्या आधारित मुलांची परीक्षा घेतली आणि त्यामध्ये मुलं आमची यशस्वी झालीत. मग गणितातल्या क्रिया असतील किंवा इंग्रजी शब्द पाठांतर असतील किंवा बाकीचं मराठी वाचन, उतारा सहजगत्या वाचता आला पाहिजे. अडखळत वाचता येणार नाही. आवाजात चढ उतार असणं गरजेचं आहे. अभिवाचन झालं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टीमध्ये आमचा वर्ग 100% त्यात पास झाला आणि सांगायला आनंद वाटतो, की जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय आणि केंद्रस्तरीय शासनाच्या स्पर्धा असतात. आमच्या मुलांचा तालुकास्तरीय अभिवाचन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलाय. दुसरीच्या, तिसरीच्या आणि चौथीच्या मुलांचा अभिवाचन स्पर्धेमध्ये, की जे वृत्तनिवेदक करतात, जे बातमी सांगतात, बातमी देतात, त्या प्रकारे वाचन आपलं असणं गरजेचं आहे. म्हणजे आम्ही अप्रत्यक्षरित्या त्या मुलांच्यातला व्यावसायिक दृष्टिकोन विकसित केला, की ती मुलं आता भविष्यामध्ये एखादा वृत्तनिवेदनाचं पण काम करू शकतात, की असं अस्खलित वाचन त्यांच्या हातून घडलेलं आहे. आमची मुलं कथाकथन स्पर्धेमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक घेतले आहेत. वक्तृत्व स्पर्धेमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक घेतले आहेत आणि जिल्ह्याला त्यांची निवड झालेली आहे. म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीनं बौद्धिक स्पर्धेमध्ये देखील आमच्या मुलांनी यश संपादन केलेलं आहे आणि पालकांचा पण खूप उत्स्फूर्त प्रतिसाद असतो, की पालक देखील आमच्यावरती विश्वास ठेवलेले आहेत. पालक आवर्जून फोन लावतात. अभ्यासाविषयी आमचा मुलगा अभ्यास करतो किंवा का नाही, भेट घेतात आमची. त्यामुळे एक ऋणानुबंध निर्माण झालेला आहे आणि आम्ही 100% फक्त वर्गच नाही, तर शाळा प्रगत करण्याचा दृष्टिकोन आमचा आहे. फक्त एकच वर्ग नाही, तर संपूर्ण शाळा आणि शाळेबरोबर समाज, समाजाबरोबर गाव आणि गावाबरोबर तालुका ही एक साखळी आहे. जर शाळाच प्रगत नसेल तर गाव प्रगत कसं होणार? तर शिक्षणाकडे स्थानिक राजकीय नेत्यांनी, पुढाऱ्यांनी किंवा ग्रामपंचायत सदस्यांनी एक आवर्जून त्यात लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्या प्राथमिक शाळांच्या ज्या काही गरजा आहेत, सुविधा आहेत त्यांच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं गरजेचं आहे. तर पाया जर भक्कम असेल तर निश्चितपणाने गुणवत्ता वाढ व्हायला जास्त वेळ लागणार नाही. मग सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलेलं आहे. मी तुम्हाला वारंवार तेच सांगतोय, की जे जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत,
त्या प्राथमिक शाळेमध्ये जे असणारी मुलं आहेत, त्यांचं वैयक्तिक ॲनालिसिस केलं जातं वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आणि ते एक प्लॅन केला जातो, की ह्या माध्यमातून आपल्याला एक प्लॅन करणं गरजेचं आहे आणि त्या प्लॅननुसार जे शिक्षक असतात, मुख्याध्यापक असतात, त्यानुसार ते काम चाललेलं असतंय आणि अ, अ, हाच महत्त्वाचा फायदा असतो, की जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलं गेल्यानंतर त्यांचा विकास चांगल्या पद्धतीने होतो. आता आम्ही एक डायरेक्ट सरांना प्रश्न विचारणार आहे. सर आम्हाला एक सांगा, की जिल्हा परिषद शाळेमध्ये जी लहान मुलं असतात त्यांचा बुद्धिमत्ता जी असते, बुद्धिमत्ता किंवा व्यक्तिमत्व विकास असतो किंवा बुद्धिमत्ता वाढण्यासाठी किंवा व्यक्तिमत्व विकासासाठी शासनाकडून असे विविध उपक्रम राबवले जातात का, की तुमच्यापर्यंत ते उपक्रम येऊन तुम्ही ते राबवा, असं शासनाकडून काही तुम्हाला म्हणजे वरून काही येतं का असं? अशी येत असेल तर त्याची आम्हाला थोडक्यात माहिती द्या. जिल्हा परिषद शाळेचं शिक्षण हे अतिशय दर्जेदार आणि जागतिकीकरणामध्ये आपलं मूल कसं टिकलं पाहिजे, ह्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ज्याच्यात अंमलबजावणी होत आहे. त्या अनुषंगानं संपूर्ण देश पातळीवरचा जो अभ्यासक्रम आहे, तोच अभ्यासक्रम जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये राबवण्यात यावा. आता ह्या वर्षापासून इयत्ता 1लीला CBSE पॅटर्ननुसार अभ्यासक्रम होणार आहे. म्हणजे केरळमध्ये जो मुलगा शिकणार आहे 1लीचा, तोच मुलगा ह्या शिराळ्यातल्या एका दुर्गम भागामध्ये देखील तोच सिलेबस शिकणार आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाने, केंद्र शासनाने मुलांच्या शिक्षणावर अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. निपुण भारत या अभियानाअंतर्गत प्रत्येक मुलाला लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, त्याला गणिती क्रिया करता आल्या पाहिजे, त्याला तंत्रज्ञान आलं पाहिजे. AI आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे. तर त्या काही टेक्निकल ज्या काही गोष्टी आहेत त्या मुलाने आत्मसात केल्या पाहिजेत. 11वी-12वीला आपणाला विषय जर सायन्स घेतला, आपण PCM घेतला आणि बायोलॉजी जर नसेल तर तो मेडिकलला जाऊ शकत नाही. जर बायोलॉजी असेल तर तो इंजिनिअरिंगला जाऊ शकत नसेल. तर आता तसं नाहीये, की आता कुठलाही तो विषय घेऊ शकतो आणि ज्या इयत्तेत त्याने विषय घेतलेला आहे त्याचं सर्टिफिकेट पण त्याला भेटणार आहे. म्हणजे नोकरीमध्ये देखील त्याचा उपयोग होईल. म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीनं दर्जेदार शिक्षण जिल्हा परिषद शाळेला मिळत आहे. तुम्हाला सांगतो, की गणित पेटी, भाषा पेटी, इंग्रजी पेटी अशा 50,000, 60,000, 60,000 रुपयांचं मटेरियल मोफत जिल्हा परिषद शाळेला मिळतंय. आता जादूचा पिटारा म्हणून एक जिल्हा पेटी आलेली आहे. परिषद त्यात शाळा अनेक चरण अशा नंबर 2 हसत येथे खेळत जादुई पिटारा लर्न विथ फन, शासनामार्फत आलेला हसत आहे. खेळत शिकू, निपुण भारत अभियान अशी संकल्पना या आलेली आहे, अंतर्गत की मुलांना मुलांच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीला तिथं प्राधान्य कार्ड्स दिलं. दिले आहेत. मूल आणि त्यापासून ऍक्टिव्हिटीतून जास्त शिकतं. त्यामुळे सुयोग्य असा ऍक्टिव्हिटी आकार जास्तीत जास्त करायचा, कसं चित्र घेता येईल, करायचं. कृतीयुक्त शिक्षण कसं तर मुलाला इकडं देता येईल, यावर मुलं आधारित हरिण अभ्यासक्रम झालेला आहे. जुळवत शासनाने आहेत. त्या तिकडं प्रकारे कलिंगड आहे, अभ्यासक्रमाची रचना वॉटरमेलन. केलेली आहे. तिकडे आता भोपळा शिक्षक जुळवून झालेला क्षमता आहे. वृद्धीकरण प्रशिक्षण हा झालं. तिकडे भोपळा जुळवून तालुक्यात झालेला आहे. तिकडे प्रत्येक शिक्षकाला, जिल्ह्यातून मोर राज्यातून जुळवायचा प्रत्येक प्रयत्न शिक्षकाला चालू 5-5 दिवसाचं ट्रेनिंग दिलं जातं. मोराचा म्हणजे हे पिसारा, प्रशिक्षण तिकडे खाजगी हरिण- शाळेतल्या शिक्षकांना मिळत नाही. पण हरिण असं जुळवायचं उच्च राहिले दर्जाचं अजून. प्रशिक्षण जिल्हा परिषदेच्या कलिंगड शिक्षकांना जुळवायचा मिळतं. जिल्हा प्रयत्न परिषद चालू आहे बघा. शिक्षक कलिंगड होण्यासाठी, जुळवून प्राथमिक झालेला शिक्षक आहे. होण्यासाठी इकडं त्यांना भोपळा ग्रॅज्युएशन झालेला आहे. करावं इकडं लागतं, त्यांना हरिण. D.Ed करावं लागतं, त्यांना छान. B.Ed करावं तिकडं काय चाललंय लागतं. बघू. एवढं करून देखील त्यांना सर्वात अवघड जी परीक्षा असते Very TET, good. शिक्षक पात्रता बघा. परीक्षा, ज्याचा 1% 2% अशा निकाल लागतो, प्रकारे ती परीक्षा पास व्हावी लागते. ती परीक्षा फळ, पास झाल्यानंतर भाजी, टेट एक्झाम द्यावी लागते. त्याचबरोबर प्राणी टेट एक्झाम जुळवण्याचं देऊन काम मुलं झाल्यानंतर आपल्या कुठंतरी तो कृतीतून करत शिक्षक, आहेत. प्राथमिक शिक्षक होतो. टाळ्या म्हणजे वाजवण्यासाठी एवढ्या गुणवत्तेतून तो शिक्षक आलेला असतो. आमच्या इथले काही प्राथमिक शिक्षक, आता जी नवीन पिढी आहे, सेट नेट झालेली आहेत, PhD होल्डर आहेत. अशी शिक्षक जी कॉलेजच्या मुलांना शिकवतात, ती जर आपल्या लहान लेकरांना जर शिकवायला लाभत असतील, तर पालकांनी आपली मुलं जिल्हा परिषद शाळेत घालणं गरजेचं आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आज चरणसारख्या गावामध्ये मी पहिल्याच वर्षी इथं आलेलो आहे आणि या पहिल्या वर्षामध्ये अत्यंत कमी कालावधीमध्ये जिल्हा स्तरावरती आमची मुलं गेलेली आहेत. हा एक पालकांनी ठेवलेला विश्वास आहे. त्यामुळे हा विश्वास खूप महत्त्वाचा आहे आणि निश्चितच शासनाचे उपक्रम आहेत. प्रत्येक महिन्याला आम्हाला एक वेगवेगळे परिपत्रक येत असतात. मुलांच्यासाठी ॲक्टिव्हिटी असतील. महावाचन चळवळ आहे. महावाचन उपक्रम हा राज्यव्यापी झालेला आहे. निपुण भारत हा उपक्रम आहे. FLN आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यातून मुलांचा सर्वांगीण विकास होत आहे आणि दर्जेदार शिक्षण ते मुलांना लाभत आहे. सरांनी थोडक्यात तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी एक विनंती करतो, जर हे चरण गावचे पालकवर्ग जर व्हिडिओ बघत असतील, तर त्यांना एक विनंती आहे, की सरांनी जे तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा आपल्याला समजावून सांगितलेलं आहे जिल्हा परिषद शाळेचं महत्त्व, हे तुम्ही स्वतः येऊन ॲनालिसिस करा. प्रत्यक्ष जर येऊन तुम्ही बघितलं, तर खरंच काही मुलं जे आहेत ते तालुका स्तरावरती किंवा जिल्हा स्तरावरती चमकवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्यावेळी ते बेर्डेवाडीला जिल्हा परिषद शाळेमध्ये होते, त्यावेळी सुद्धा प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये त्यांची मुलं
चमकलेले होते. सर आम्हाला एक सांगा, एक प्रश्न विचारायचा राहिला. स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यावेळी बेर्डेवाडीची जी मुलं होती, ती यशस्वी झाली होती. त्यामागचं जरा थोडंसं आम्हाला माहिती द्याल का? की नेमकं कशा पद्धतीने तिथं तुम्ही काम केलं होतं आणि ती मुलं म्हणजे कितवीची होती आणि कशा पद्धतीने त्यांना यश मिळालं होतं? सर्वात मोठा फायदा झाला असा, की मुलांच्याकडे आणि आई-वडिलांच्याकडे मोबाईलचं प्रमाण नव्हतंच. म्हणजे बेर्डेवाडीतले बरेच पालक हे मुंबईला उदरनिर्वाहासाठी होते. त्यामुळे मुलं शक्यतो करून आजी-आजोबांच्याकडे असायची. आणि मुलांना जास्तीत जास्त कुठलं माध्यम नसल्यामुळे मुलं शाळेतच यायची. सकाळी 9ला यायची, संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत शाळा जरी सुटली तरी मुलं शाळेतून बाहेर जात नसायची. म्हणजे इतकी गोडी त्यांना लागली होती. आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा बेसिक फाउंडेशन आम्ही त्यांना लिहिता वाचता आलं. मुलग्याला जर लिहिता वाचता आलं तर तोच स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतो. आम्ही प्रथमतः प्राधान्य काय दिलं, की मुलांचं जो काही अभ्यासक्रम आहे 1ली, 2री, 3री, 4थीचा काय असेल तो जून, जुलै, ऑगस्टच्या दरम्यान त्यांचं सगळं त्यांना आलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून जादा तास किंवा त्यांचं वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी, लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी अधिक प्रयत्न आम्ही केले गेले. त्यातली काही हुशार मुलं आम्ही निवडली. सगळीच असतात असा तर भाग नाही, पण काही हुशार विद्यार्थी निवडली. पण बसवताना परीक्षेला सगळ्यांनाच बसवलं सरसकट. समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षा असेल, मंथन प्रज्ञाशोध परीक्षा असेल किंवा डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता शोध चाचणी आपल्या सांगली जिल्हा परिषदेची आहे ते असेल. या सगळ्या परीक्षेला मुलांना मी बसवायचो. कारण तो अनुभव येईल मुलांना. परीक्षा कशी असते, बाहेरचं वातावरण कसं असतं, उत्तराला गोल कसं करायचं, प्रश्न कसा वाचायचा आणि त्या अनुषंगानं कसं व्हायला लागलं, की दुसरीच्या मुलांचं आणि पहिलीच्या मुलांचं बॉन्डिंग व्हायला लागलं. अभ्यासक्रम शिकवत असताना मी काय करायचो, 1ली 2रीला एकत्र बसवायचो आणि 3री 4थीला एकत्र बसवायचो. सिलेबस बऱ्यापैकी सेमच असायचा. थोडासा जास्त टफ थोडासा 4थीला, थोडासा टफ 2रीला. परंतु त्यातून ती मुलं शिकत असायची. मुलांचा सातत्यानं पेपर घेणे, सराव घेणे, मराठी व्याकरण, समुपदेशक शब्द, पिलूदर्शक शब्द हे तोंडपाठच. आमचा परिपाठ 15 मिनिटाचा नसायचा. आमचा परिपाठ 1 तासाचा असायचा. 10 मिनिटं आपलं प्रार्थना झालं, राष्ट्रगीत वगैरे सगळं भाग झालं आपल्या वंदे मातरम वगैरे झालं. तर आम्ही काय करायचो उरल्या एक 15-20 मिनिटांमध्ये आम्ही मुलांच्याकडनं पाठांतर करायचं. आज समुपदेशक पाठ करा, उद्या आपण परिपाठाला समुपदेशक पाठ करायचं. म्हणजे वेगळं काय करावं लागलं नाही. त्या परिपाठातूनच हसत खेळत आम्ही ती शब्द संपत्ती वाढवली मुलांची. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. संध्याकाळी शाळा सुटण्यापूर्वी प्रत्येकाने एक 10 ॲक्शन वर्ड्स म्हणून दाखवायचे. स्पीक म्हणजे बोलणे, राईट म्हणजे लिहिणे. इंग्रजीचा इनडायरेक्टली अभ्यास मुलांचा व्हायला लागला. माय वर्ड बँक नावाचा आम्ही उपक्रम राबवला, की रोज 10 शब्द मुलांनी चांगल्या अक्षरात लिहायचे आणि ती पाठ करायची. मुलांचे 400-500 शब्द पाठ झालेत. ज्यामुळे इंग्रजीमध्ये त्याचा फायदा झाला. रोज मुलांच्याकडनं आम्ही पाडेपाठ म्हणून घ्यायचो. मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या, संयुक्त संख्या, संख्या ज्ञान झालं. 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत. या सगळ्या गोष्टींची आम्ही तयारी करून घेतल्यामुळे काय झालं, की नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला. आम्ही त्यांचे पेपर घ्यायला लागलो. पहिल्या वर्षी यश कमी आलं, पण दुसऱ्या वर्षी आम्हाला यश चांगलं मिळालं. मग त्यासाठी शिक्षक देखील कोऑपरेट असणं गरजेचं आहे. म्हणजे सहकारी जो असतो आपला, तो देखील तितकंच प्रोत्साहित असणं गरजेचं आहे किंवा सकारात्मक असणं गरजेचं आहे. एकटा शिक्षक 4 वर्ग सांभाळू शकत नाही. हां, प्रत्येक वर्गाला एक शिक्षक असणं गरजेचं आहे. परंतु दुर्दैवानं डोंगरी भागामध्ये किंवा पटसंख्या कमी असल्यामुळं 2 वर्ग 1 शिक्षक येतात. त्याचबरोबर काही अनेक उपक्रम असतात, अनेक शासकीय आदेश असतात, त्यांचं पालन करावं लागतं. थोडंफार मग अशैक्षणिक कामं लागतात. त्याचा परिणाम गुणवत्तेवरती होत असतो. परंतु देखील त्या गोष्टीचा विचार बाजूला न करता 10 ते 5 ही वेळ न मर्यादित ठेवता सकाळी 9ला, कधी-कधी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, 6:30 वाजेपर्यंत, कधी-कधी आम्ही रविवारी सुद्धा मुलांचा जादा तास घ्यायचो. आणि त्या मुलांना त्या प्रवाहात आणलं. मुलांना त्या स्पर्धा परीक्षेची ओढ निर्माण झाली, गोडी वाटायला लागली. त्यातून स्पर्धा तयार झाली आणि त्यातून ती मुलं यशस्वी होत गेली. समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक आमची मुलं घेतली. पतंगराव कदम गुणवत्ता चाचणीमध्ये मुलं बसली, मंथनमध्ये बसली. पण हे घेण्याचं कारण असं, की ह्या गोरगरीब मुलांना कुठेतरी नवोदयला शिक्षण मिळावं. 6वीला नवोदयला शिक्षण मिळावं आणि त्याचं बेसिक फाउंडेशन ह्या लहानपणातच होतं ना. बाहेर मुलं कुठं शिकणार? सीबीएसईची फी म्हणा किंवा प्रायव्हेट फी खूप जास्त आहेत. तर मोफत शिक्षण नवोदयमध्ये होईल, दर्जादार शिक्षण त्यांना मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आमच्याकडे 1ली-4थी मुलं आहेत, पण 4थी पुरतं मर्यादित नाही. तर ती मुलं 5वीला जरी गेली, 6वीला जरी गेली, तरी देखील ते आमच्या संपर्कात असतात आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना मार्गदर्शन केलं जातं. बेर्डेवाडी गावामध्ये कसं होतं, काही मुलं बरीच पोलीस अधिकारी झालेत, पोलीस आहेत. जवळपास 7-8 मुलं पोलीस झालेत. तर ती मुलं त्या मुलांच्या सोबत बसायची. सहवास महत्त्वाचा आहे. आपण कुणाच्या सहवासात राहतो, त्यावर आपल्या विचाराची दिशा ठरत असते. ती मुलं त्यांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घ्यायची. कारण पोलीस भरतीला जे प्रश्न असायचे ते आमची मुलं सोडवायची. आमची मुलं मराठी व्याकरणमधलं काही गोष्टी म्हणी म्हणा, वाक्यप्रचार म्हणा किंवा संधी म्हणा, ह्या गोष्टी आमची मुलं सांगत असायची. जोड शब्द, समुपदेशक शब्द त्यांना ते कौतुक वाटायचं.
आणि असं खेळीमेळीत आम्ही त्या मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेत होतो. इथंही तसंच आहे चरणमध्ये. आता समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये मुलांना चांगले मार्क्स पडतील आमच्या. मंथन प्रज्ञाशोध परीक्षेला बसवलो आणि विशेष म्हणजे पालकांचं कौतुक करायला पाहिजे, की मुलांच्या त्या त्या काही खाजगी परीक्षा आहेत, तरी देखील खिशाला कात्री लावून कष्ट करून त्या मुलांची फी देतात. कधी-कधी कमी पडलं तर आम्ही घालतो. पण त्या स्पर्धा परीक्षेच्या वातावरणातून मुलं आतापासूनच आमची तयारी करत आहेत. ती तयारी झाली, की मुलांना बाकीची काय करायची गरज नाही. कारण त्यात सगळं आलं. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना त्यातलं मराठी आलं, व्याकरण आलं, इंग्रजी आलं, गणित आलं, बुद्धिमत्ता आलं. सर्व समावेशक तयारी त्या मुलाची होत असते. त्यामुळे आमचं जास्तीत जास्त लक्ष त्याच विषयावरती असतं. आणि जे उपक्रम राबवतो जसे की पाडेपाठांतर उपक्रम असेल किंवा आनापान साधना वर्ग असेल किंवा वृक्षदिंडी काढतो. आम्ही पर्यावरणाला संदेश देण्यासाठी काय केलो? आम्ही वृक्षदिंडी काढली. पर्यावरणाचा जागर ती बातमी आम्ही टीव्ही 9 ला आली होती आमची न्यूज चॅनलला. वृक्षदिंडी काढली होती. गुढीपाडवा साजरा करत असताना आम्ही गुढी उभारली आम्ही ज्ञानाची. पुस्तकावर पुस्तक, पुस्तकावर पुस्तक, ग्रंथावर ग्रंथ रचून आम्ही पुस्तकांची आम्ही गुढी उभा केली होती. कधी-कधी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पोवाडा सादर करून मुलांच्यात नाटक बसवून आम्ही केलं होतं. म्हणजे प्रत्यक्ष अनुभव मुलांना त्या माध्यमातून आम्ही देत गेलो. त्याचा फायदा मुलांना झाला. तर आता सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे जे स्पर्धा परीक्षा आहे, या स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून मुलांना कसं घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी सुरुवातीलाच माझ्या हेडिंगमध्ये सांगितलेलं आहे, की ग्रामीण भागातील मुलांच्या भवितव्यासाठी झटणारे हे आदर्श शिक्षक आहेत. मी तुम्हाला त्याचा पुराव्यानिशी मी तुम्हाला दाखवणार आहे, की त्यांनी केलेलं कार्य हे मी तुम्हाला ज्या-ज्यावेळी त्यांनी ज्या-ज्यावेळी ते जे स्टेटमेंट केलेलं आहे, त्या स्टेटमेंटच्या समोर मी तुम्हाला इमेजमध्ये ती इमेजच्या स्वरूपात मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तुमच्या जे समोर जे दिसतंय, ह्या सगळ्या समोर जे तुम्हाला दिसत आहे, ते त्यांना मिळालेले ते पुरस्कार आहेत. हा व्हिडिओ घेऊन येण्याचा एकच उद्देश आहे, की एका शिक्षकाने जर ठरवलं, की आपण काहीतरी वेगळं करायचं आहे. मन लावून जर वेगळं करण्यासाठी जर ठरवलं मनापासून, काळजापासून, तर सगळं बदल होऊ शकतात. एका डोंगरी भागामध्ये जर जिल्हा परिषद शाळेला जर सर राज्य पातळीवरती जर चमकवत असतील, तर लक्षात घ्या, की ज्या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी तर मग शिक्षकांना अगदी सोपं आहे. अगदी सोप्या गोष्टी आहेत. ज्या ठिकाणी मोबाईल सुद्धा म्हणजे रेंज नाही, असा दुर्गम भागामध्ये त्यांनी काम करून हे एक म्हणजे सिद्ध केलेलं आहे, की एक शिक्षक काही करू शकतो. हे आदर्श ठेवलेला आहे सगळ्यांच्या समोर. आणि हा आदर्श मी स्वतः सगळं त्यांचं बघितल्यानंतर मी वारंवार शाळेमध्ये माझा मुलगा आता शाळेमध्ये आहे 1लीला. जिल्हा परिषद शाळा चरण नंबर 2ला मी त्याला पाठवतोय. आणि मी स्वतः वारंवार सरांचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर सरांनी कधी असा मोठेपणा केला नाही, की माझं फ्रंटला येऊन द्या, मी असं केलेलं आहे, मी ते केलेलं आहे. ज्यावेळी मी वारंवार त्यांच्याकडून काही गोष्टी काढून घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांनी मला थोडं माहिती दिली, थोडी माहिती दिली. तरीसुद्धा माहिती देत असताना ते मला म्हणले, की आपल्याला अजून काहीतरी मोठं करायचं आहे. आता मला हा एकच प्रश्न पडतोय, की माझ्या जीवनामध्ये मी असा पहिला शिक्षक बघितलेला आहे, की त्यांनी एवढं म्हणजे जबरदस्त काम केलेलं आहे, की तुम्हाला मी सांगतो, की त्यांची स्वतःची मुलं सुद्धा त्यांच्या शाळेमध्ये आहेत. त्यांच्याकडे बघत ती स्वतःची सगळ्या शाळेमध्ये असणारी जी सगळी मुलं आहेत, ती स्वतःची मुलं समजून ती मनापासून तळमळीनं काम करतात. एक्स्ट्रा तास घेतात. एक्स्ट्रा त्यांना वर्क सांगतात. चांगल्या सवयी लावतात. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे स्वतः मी डोळ्यानं बघितलेला आहे, हे शाळा चरण नंबर 2 मध्ये. आणि जो बेर्डेवाडीचा जो विषय आहे, तो मी तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे. सर, मी खरंच तुम्हाला मी मानाचा मुजरा करतो. कारण अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करत आहात. चरण जे गाव आहे आमचं, त्याच्यामध्ये तुमची नेमणूक झाल्यामुळं लोकांना त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं जे लोक आहेत त्यांना सुद्धा फायदा झालेला आहे. आणि त्यांची जी मुलं जी आता तुमच्या जिल्हा परिषद शाळा चरण नंबर 2 मध्ये शिकत आहेत, त्यांना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं फायदा झालेला आहे. जिल्हा परिषद शाळा चरण नंबर 2 जे आहे, त्यातली सुद्धा काही मुलं चमकवण्याचा त्यांनी तालुका स्तरावरती किंवा जिल्हा स्तरावरती प्रयत्न केलेला आहे. तर सर, मी एक जनरल तुम्हाला एक प्रश्न विचारतो, की सर तुम्ही मग तुमचं प्राथमिक शिक्षण म्हणजे कुठं झालं? या संदर्भात आम्हाला थोडी माहिती द्या. मुळात जन्म माझा रत्नागिरी झाला. रत्नागिरीमध्ये आई-वडील माझे कामाला होते बाहेर बांधकाम ठिकाणी. पण तिथून ते चिखलीला आलेत. चिखली आमचं मूळ गाव. माझं प्राथमिक शिक्षण कुमार विद्या मंदिर चिखली येथे 1ली ते 5वी झालं. माध्यमिक शिक्षण गावातल्याच हायस्कूलमध्ये झालं. 11वी-12वी देवचंद कॉलेज निप्पाणी. माझा भाग सीमा भागामध्ये मी येतो. त्या ठिकाणी माझं देवचंद कॉलेजमध्ये 12वी सायन्स माझं एज्युकेशन झालं. BScला ॲडमिशन घेतलं होतं. परंतु परिस्थिती अभावी मला पुढं शिक्षण घेता आलं नाही. मुळात मला MBBS करायचं होतं. परंतु तो इकॉनॉमिकली विषय वगैरे त्यात 18 विश्वदारिद्र्य बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या सांगू नयेत. त्यामुळं मला कुठेतरी फॅमिलीचा पण विचार करावा लागला, परिस्थितीचा विचार करावा लागला. आणि इच्छा होती काही तर आपण एकतर डॉक्टर व्हावं किंवा एखादं शिक्षक व्हावं. म्हणजे सेवा द्यावी आपण. आपल्याकडून निस्वार्थी सेवा व्हावी. त्या अनुषंगानं मी D.Ed कडे वळलो. D.Ed माझं
विद्यालय कळे येथे झालं, डी.एड कॉलेज कळे, तालुका पन्हाळा येथे आहे. डी.एड झाल्यानंतर अभ्यास वगैरे माझा चालू राहिला नोकरीच्या संदर्भातून आणि पहिल्यांदा मी कर्नाटकमध्ये एक्झाम दिली. पहिला सीईटी सेंट्रल गव्हर्नमेंटची मी सीईटी क्लिअर केलो. नंतर कर्नाटकमध्ये ॲड आली होती. तिथं मराठी शाळा आहेत काही. त्या जिल्हा परिषद शाळेवरती सीईटी देऊन माझी तिथं नियुक्ती झाली. म्हणजे प्रथमतः नियुक्ती माझी जंगलामध्ये झाली होती. इथं गावात कुठल्याही प्रकारचा मोबाईलला रेंज नाही किंवा जर फोनवर बोलायचं असेल तर 1-2 किलोमीटर वर जाऊन एखाद्या ठिकाणी स्पॉट कुठं तर पाहायचा आणि त्या ठिकाणी अर्धा तास थांबायचं आणि कुठेतरी एखादी गाडी रेंजची दिसली तेव्हा बोलायचं. तिथं गावात अजूनही म्हणजे आता लाईट आली आहे, पण नाही शक्यतो लाईट नाही. अशा अतिशय दुर्गम जंगली भागामध्ये जिथं हिंस्र श्वापद आहेत, अशा ठिकाणी मी नोकरी केली आणि त्या भागात देखील काही मुलं जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये आता माझ्याकडे वक्तृत्व कौशल्य आहे. मी बऱ्याच ठिकाणी व्याख्यानाला जातो, वक्तृत्व करतो, अनेक स्पर्धेमध्ये नंबर पटकावलेत. माझे वक्तृत्व गुण जेव्हा माझ्या मुलांच्यामध्ये येतात, विद्यार्थ्यांच्या मध्ये येतात, तेव्हा ते वक्तृत्व पणाला लागलं किंवा वक्तृत्व फळाला आलं. ते यशस्वी झालं असं मला तर वाटतं. ते गुण मुलांच्यात आलेत ते. तर त्यांची बोलीभाषा कोकणी भाषा असायची, पण ती शुद्ध प्रमाण भाषेत बोलता आलं पाहिजे. ती तयारी करून घेतली आणि ती मुलं राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये ती नंबर पटकावू लागलीत. परंतु महाराष्ट्राची एक ओढ आपली अस्मिता, त्यात मिसेसचं महाराष्ट्रातलं शिक्षण पुढे ठेवणं वगैरे काही गोष्टीसाठी मला तिथे राजीनामा द्यावा लागला आणि महाराष्ट्रात मला पवित्र पोर्टलमार्फत तयारी करून इकडे मी या जिल्हा परिषदला मी हजर झालो आणि मिसेस आता आमच्या मंत्रालयामध्ये वर्ग 2 पदी अधिकारपदी निवड आहे त्यांची झालेली आहे लघुलेखक म्हणून आणि सहकार वस्त्रोद्योग पणन विभागामध्ये कार्यरत आहेत. आताच 2 महिने झाले त्यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. ह्यांचं वक्तृत्व कौशल्य अतिशय चांगल्या पद्धतीनं असल्यामुळं माननीय विस्तार अधिकारी जे शिक्षण विभागाचे आहेत त्यांच्यामार्फत विविध शाळेमध्ये त्यांना मार्गदर्शनासाठी सुद्धा म्हणजे आमंत्रित केलं जातं. म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीनं हे आपल्यासमोर एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. सर, एक जाता-जाता मी तुम्हाला एक शेवटचाच प्रश्न विचारतो, की म्हणजे पालकांना असा कोणता एक संदेश देऊ शकताय का, की जिल्हा परिषद शाळेच्या संदर्भामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे की प्राथमिक शिक्षण हे मोफत आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण मोफत दिलं जातं आणि त्या शाळेमधले आता जे शिक्षक आहेत हे वेल एज्युकेटेड आहेत, खूप उच्च शिक्षण झालेलं त्यांचं आहे आणि त्यामुळं काय झालंय आणि प्राथमिक शिक्षक कुठलाही असो, आपण अपवाद सोडले तर बऱ्यापैकी म्हणजे बहुतांश शिक्षक स्वतःच्या घरादाराचा विचार न करता हजारो मैलावरती जाऊन नोकरी करतायत, सेवा देत आहेत. 400-500, 700-800 किलोमीटर दूर जाऊन, आपल्या गावापासून दूर जाऊन ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत आहेत. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुलांच्यासाठी झटत आहेत. शासनाकडून मुलांना गणवेश मोफत मिळतोय, मुलांना मध्यान्ह भोजन मिळतंय, मुलांच्या सगळ्या सुविधा ज्या भौतिक सुविधा आहेत त्या शासनामार्फत मिळतात, शिष्यवृत्ती मिळते शासनामार्फत आणि दर्जेदार शिक्षण मिळतं जिल्हा परिषद शाळेमध्ये. आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो, आपण अधिकारी झालो. कुठल्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं? आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन कोकरूडचे विश्वासराव नांगरे पाटील साहेब IPS अधिकारी झालेत, आदरणीय आनंद पाटील साहेब IAS झालेत. अशी कितीतरी उदाहरणं आहेत ज्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेऊन मोठ्या पदावरती, हुद्द्यावरती गेलेले आहेत. त्यामुळे प्राथमिक शाळेवरती पालकांनी विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला प्राथमिक शाळा मतदान वेळी चालतात. जे प्राथमिक शाळा जर नसत्या तर तुम्ही जे मतदान प्रक्रिया जी आहे, ज्याला आपण आपला हक्क समजतो, मतदानाचा हक्क, तो बजावतो आणि त्यावेळी तुम्हाला जिल्हा परिषद शाळा महत्वाची वाटते. तर ती शाळा आपणाला आपली मातृभूमी आहे, जशी प्रिय आहे तशी शाळा ही आपली आई आहे, ही भावना डोळ्यासमोर ठेवून आपल्या मुलाला जिल्हा परिषद शाळेत घातलं गरजेचं आहे. मुलांच्या सोबत आणि पालकांनी शिक्षकांच्या सोबत एक दृढ नातं निर्माण केलं पाहिजे, एक विश्वासाचं नातं निर्माण केलं पाहिजे. आणि जर पालक जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांच्यावर जर विश्वास ठेवू लागला तर निश्चित पद्धतीनं शाळेची गुणवत्ता वाढायला वेळ लागणार नाही, पटसंख्या वाढायला देखील वेळ लागणार नाही. अशैक्षणिक कामं जी काही लागतात, नाही असं नाही, पण त्या विरोधात आवाज जर पालकांनी उठवला, आमच्या शिक्षकांना शाळेत राहू द्या, आमच्या शिक्षकांना मुलांच्यात वावरू द्या, असं जेव्हा पालक मोर्चा काढतील किंवा पालक आंदोलन करतील, तेव्हा खऱ्या अर्थाने त्या शिक्षकाला देखील वाटेल की आपल्या मुलांसाठी पालक किती उत्साही आहे, किती सकारात्मक आहे. त्यामुळं आमची जबाबदारी वैयक्तिक आणखीन वाढेल की ते मूल जे शिकते ते फक्त पालकाचं नाही तर ते आमचं मूल आहे. ते उज्ज्वल भविष्याचं ते नागरिक आहेत. उज्ज्वल देश बनवण्यासाठी तो एक पाया आहे. तो पाया भक्कम करण्यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन आपण त्या पालकाचा विकास करायचा. तर या पद्धतीनं माझा पालकांना संदेश असा आहे की तुम्ही तुमच्या मुलाला जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घ्या. जिल्हा परिषद शाळेत आम्ही दर्जेदार शिक्षण देतोय, मोफत शिक्षण देतोय. सरकारी दवाखान्यामधला डॉक्टर हा MBBS असतो
आणि खाजगी दवाखान्यामधला डॉक्टर BAMS असतो. साधा फरक आहे. सरकारी दवाखान्यामध्ये डॉक्टर हा MBBS आहे. मोफत शिक्षण तिथं मिळतं, मोफत आरोग्य तिथं मिळतं. तसं आपल्या जिल्हा परिषद शाळेमधला शिक्षक हा उच्च विद्याविभूषित आहे. तिथं मोफत शिक्षण मिळतंय. परंतु मोफत आहे म्हणून त्याचा दर्जा काही खालावलेला नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या जिल्हा परिषद शाळा ह्या गुणवत्तापूर्ण आहेत. मॉडेल स्कूल हा उपक्रम राबवलेला आहे. आदरणीय तृप्ती दोडमेसी मॅडम आहेत. त्यांनी माझ्या गावचा धडा हा उपक्रम राबवला आहे सांगली जिल्ह्यामध्ये. शिक्षकांनी आपापल्या गावचे धडे लिहिलेले आहेत. मुलाला जर गावचा इतिहास माहीत नसेल तर शिक्षणाचा काय उपयोग आहे? तर असे अभिनव उपक्रम आमचे गट शिक्षणाधिकारी पोपटराव मलगुंडे साहेब आहेत, केंद्रप्रमुख हरिभाऊ घोडे साहेब आहेत, शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय बाजीराव देशमुख साहेब आहेत, प्राथमिक शिक्षणाधिकारी आदरणीय मोहन गायकवाड साहेब आहेत. त्याचबरोबर आमचे CO मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमेसी मॅडम आहेत. इतके सकारात्मक मुलांच्या विषयी शिक्षणाविषयी आहेत की ते करूनच घेतात आमच्याकडून. मग गुणवत्ता असेल, विविध अभिनव उपक्रम असतील, महावाचन चळवळ असेल, बऱ्याच काही गोष्टी असतील. ते देण्याचं काम प्रामाणिकपणानं सांगली जिल्ह्यामध्ये होतं आणि सांगली जिल्हा एक आदर्श मॉडेल झालेला आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे शिक्षण मंत्री भुसे साहेबांनी आमच्या मोहन गायकवाड साहेब यांना निमंत्रित केलं होतं की तुम्ही जे सांगली जिल्ह्यामध्ये उपक्रम राबवला आहे मॉडेल स्कूल संदर्भात, त्या उपक्रमाविषयी आम्हाला जरा माहिती सांगा जेणेकरून राज्यव्यापी हा उपक्रम आम्हाला राबवता येईल. एक आदर्श शाळा कशा असावी. त्यामुळे शाळेचं निश्चितच प्रगती होत आहे. पालकांनी फक्त विश्वास ठेवला पाहिजे. शाळेची प्रगती होत राहणार. जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत. मुलं जिल्हा परिषदेत आली पाहिजेत. जर शाळा टिकली तर गोरगरीब मुलांचं शिक्षण हे वाचेल. जर शाळाच टिकली नाही, जर मुलंच कमी झाली तर शाळा बंद पडेल. जिल्हा परिषद शाळेचं अस्तित्व संपेल. गोरगरीब मुलं शिकणार कुठं? बाहेर 1-1 लाख 50-50 रुपये फी आहे. आधी बेरोजगारी वाढलेली आहे. लोकांना कामधंदा नाही आहे. मोलमजुरी नाही. अशा वेळी आपली मुलं शिकणार कुठं? त्यामुळे मराठी शाळा वाचल्या पाहिजेत, टिकल्या पाहिजेत. त्यासाठी पालकांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. सरांनी आपल्याला सगळ्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. जी सरांनी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करणं अतिशय गरजेचं आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी एक हा व्हिडिओ घेण्याचा उद्देश हाच आहे की जिल्हा परिषद शाळा आणि जे जिल्हा परिषद शाळेमध्ये असणारे जे शिक्षक आहेत, त्या शिक्षकापैकी एक आदर्श शिक्षक मी डोळ्याने स्वतः त्यांची कामगिरी बघितलेली आहे. ते आता जिल्हा परिषद शाळा शहर नंबर 2 येथे कार्यरत असताना सुद्धा ते शेजारी त्यांनी रूम घेऊन कंटिन्यू ते शाळेमध्ये लक्ष देतात मुलांना. म्हणजे बारीक-सारीक गोष्टी सुद्धा मुलांच्याकडून ते करून घेतात आणि चांगल्या सवयी सुद्धा त्यांनी चांगल्या लावलेल्या आहेत. मी हे एक वास्तव्य तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. तर चरणगावचे जर हा व्हिडिओ बघत असतील पालकवर्ग किंवा इतर कोण बघत असतील तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला तुमची एक जबाबदारी राहते की आपल्याला जिल्हा परिषद शाळा जर वाचवायची असेल तर सरांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे. तुर्तास आपण येथे थांबू. धन्यवाद.